नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते दिवस उगवून वर आलाय आणि इथं रात्री वारं कावदान सुटलं होतं आणि पाऊस पण थोडासा पडला. कागद वल्ला झालाय, कागदावर पाणी सचले आणि इथं ओटा चांगला झाडून घेतला आता मी. आता अंगण झाडायचं राहिले, अंगण झाडून घेते. आज वाल्याने गाडी बाहेर आणली काल खेळायला. गुरण खालची झाडलोट करायची. तर इथं देवपूजा करून झाली, आता नैवेद्य पण ठेवलं. तर आता घरचे सगळे कामं आवरली, कपडे भांडी तशीच ठेवली ती. बाकी सगळं जेवण वगैरे करून आलोय आणि आता कालच्या राहिलेल्या ड्रिपा अर्ध्या काढून घ्यायची. त्या आता लिंबाच्या झाडाखाली आता पाणी ठेवते. प्यायला बाटली भरून आणली होती, एवढ्या ड्रिपा काढायच्या. चला मग आता ड्रिपा काढून घेऊया. राहिलेल्या तेवढ्या ड्रिपा काढून झाल्या आता. आणि इकडं आज केळीमध्ये आलोय. आता केळीची बारकी बारकी पिली काढून घ्यायची ती. तर चला पिली खाली काढून घेऊया आता. तर आता केळीतली 2 लाईने अर्ध्या अर्ध्या पिली कापून आणि गवत काढून झालं आपलं. इकडं गवत काढले, 12-12:30 वाजले ते आता. आणि आता मी गवत घेऊन थोडं थोडं घेऊन चालू आहे. बाकीचं तसंच आहे, थोडं साईडला काढून टाकले ते केळी स्वच्छ करत आणली आता. आणि आता थोडं थोडं गवत घेतलं आणि निघालं आता घरी. ऊन भरपूर झालं त्याच्यामुळं चाललं आता. आता ह्याच्यावर घरचं काम करायचे, कपडे भांडी, आणि उन्हाच थोडं बसायचं, आराम करायचा. आणि मग परत 4 वाजता यायचं. गवत पण होतंय काढून आणि आपली केळी पण स्वच्छ होती. निम्मी केळी झाली, थोडी थोडी खालून थोडी थोडी राहिली. चला आता घरी घेऊन जाऊया, गवत शेळ्यांना होईन. तर आता कपडे वगैरे धुवून झाली, आता जेवण झालं आणि शेळ्यांना कपडे वगैरे धुवून थोडासा आराम करून परत आम्ही आलो इथं केळीच्या रानामध्ये. आणि इथं दुसरी पात धरली, ती काय अर्धी झाली. आणि इकडं ही खालनं अर्धी आणली, म्हणजे ह्या 4 कंप्लीट करून टाकायच्या आज. गवत काढून आणि केळीची पिली कापून एका साऱ्यामध्ये टाकली ती, आणि गवत काढून एका बोधामध्ये टाकली ती. तेव्हा त्या साऱ्यात पिली टाकली, ह्या साऱ्यात गवत टाकले. गवताचे भरपूर ढिगारे पडलेत. आणि आता पाणी प्यायला बसले. पाणी वरणायला गेली वर्ष. आता पाणी पिऊन घेऊया आणि इकडं गवत काढायला परत चालू करूया. गच्च अशा भरलेल्या आहे त्या सऱ्या. आणि इकडं बघा रिकामं केलेल्या सऱ्या किती छान दिसते त्या अशा. तर चला काढून घेऊया आता गवत पाणी पिऊन. 6 वाजले, त्या आभाळ भरपूर आले. आणि इकडं आपल्या 2-4 बुडं राहिली ती काढायची. तर आत्ता वाजले त्या 6:30. आभाळ भरपूर आले आणि पुढं 2-4 अशी बुडं राहिली ती केळीची काढायची. बास केलं तर आम्ही, गवताचं ढिगार भरपूर पडलेत. आता गवत गोळा करून घरी जायचं. एका झाडाला 2-4 अशी पिले येते, त्यामुळं कापायला पण उशीर लागतो. आणि गवत पण भरपूर असं दाट आहे. चला आता गवत घेऊ आणि घरी जाऊया. आता घरी आलो. गुरांचं बघितलं सगळं, गुरांना पाणी वैरण केली आणि इथं हातपाय तोंड धुवून देवाबत्ती केली. आता चहा ठेवते आणि मग स्वयंपाकाला लागते. आणि इथं पीठ मळून घेतलं, पीठ चांगलं भिजले आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली. बाहेर भरपूर वारं सुटलं, त्याच्यामुळं आज घरातच चपात्या करायला लागले. म्हणजे अख्खा सगळा स्वयंपाकाचं घरात करणार आहे आज. इकडं भाजीला फोडणी दिली.
इकडं आता चपात्या करून घेते केली. आणि तर मुलांना आता मिठाची भाजी करायला लागली वर्षा. भेंडी चिरून घ्यायला लागली. भेंडीची भाजी झाली. बाल्या बसला भेंडीची भाजी खायला. बाल्या कशी झाली भेंडीची भाजी? बाल्या